आकाशला मी बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या नजरेत नजरही मिळवत नव्हता आणि काही उत्तरही देत नव्हता. कभी कभी खामोशी मगरूर को भी मजबूर कर देती है. जवाब की चाहत में अक्सर सवालों में उलझा देती है. शेवटी न राहून एक दिवस मी त्याच्या मित्राला रवीला बोलावून घेतलं. तो आमच्या दोघांचाही मित्र. त्या दिवशी जे काय झालं त्याबद्दल मी रवीला सगळं सांगितलं. त्यानंतर रवी म्हणाला, अहो अजून बरंच काही आहे त्याच्याबद्दल आणि आकाशबद्दल सांगण्यासारखं. मला काहीच ऐकायचं नाही. हे शक्य नाही. आकाश माझ्यावर खूप प्रेम करतो. तो माझ्याशी असं वागू शकत नाही. तेव्हा रवीने मला सांगितलं, एका कार्यक्रमानिमित्त तू शाळेत ये, तिकडे आल्यानंतर तुला सगळं काही कळेल. असं म्हणून रवी निघून गेले. आकाश घरी आल्यानंतर त्यांनीही मला सांगितले की कार्यक्रमासाठी तू ये आणि आपण सोबत जाऊयात. म्हणून शाळेत कार्यक्रम सुरू झाला. केतकी या मुलीचं नाव घेतल्यानंतर एक मुलगी समोरून येताना आकाशकडे एकटक बघत चालली होती. तेवढ्या डोळ्याने तिला आकाशनं इशारा केला आणि मला बघून ती जरा स्तब्ध झाली. पण कदाचित मी येणार हे तिला आधीच माहीत होतं. त्यानंतर तिने पारितोषिक स्वीकारून माझ्याही पाया पडली आणि मला थँक्यू पण म्हटली. मी म्हटलं, थँक्यू कशाबद्दल? तर म्हणाली, तुमच्यामुळं आणि सरांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. असं म्हणत ती अगदी लाजून तिथून निघून गेली. मला तर काहीच समजलं नाही. आकाशसोबत मी घरी यायला निघाले त्यावेळेस आकाशने स्वतःहून सांगायला सुरुवात केली, ही केतकी म्हणजे ना अगदी सोज्वळ, टिपिकल अभ्यासू आणि सगळ्याच बाबतीत एकदम हुशार. तिच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम होते जे सोडवण्यासाठी मी तिला मदत केली, म्हणून ती मला खूप जास्त रिस्पेक्ट देते. आणि आत्ता तर 12वीमध्ये फर्स्ट आली. शाळेत तर होताच, आता कॉलेजचंही नाव रोशन केलं. त्यामुळे ब्रेन विथ ब्युटी वॉल कॉम्बिनेशन क्वचितच बघायला मिळतं. त्यातीलच ही एक. आणि हो, बघितलं ना केवढी नम्र आहे ती. तुझं देखील दर्शन घेतलं तिने. जेवढं कौतुक आकाश करत होता तेवढी माझ्या मनात त्यांच्याबद्दल घृणा वाढत होती. एवढ्या वर्षात माझ्यातला एकही गुण त्याने कधी एका शब्दानेही बोलून दाखवला नव्हता. आणि हिचं कौतुक मी निमूटपणे ऐकून घेत होते. तिचं कौतुक ऐकत ऐकत आम्ही कधी घरी पोचलो कळलंच नाही. कधी कधी असं वाटतं आयुष्यात सगळ्यात मोठा शाप म्हणजे समजूतदारपणा. तो जेवढा जास्त तेवढा त्रास जास्त. म्हणूनच कदाचित तुकाराम महाराज म्हटले, लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. समजूतदार त्रास सहन करतो आणि बाकीचे मात्र नासमज म्हणून मज्जा मारतात. आज बऱ्याच दिवसानंतर बँकेतून कॉल आला म्हणून मी बँकेत गेले होते. तिथे गेल्यावर काही धक्कादायक बातम्या माझ्या ऐकण्यात आला. माझी 1,00,000 रुपयांची FD मोडून आकाशने फस्त केली होती. सोबत आणखीन 1,00,000 रुपयांचं पर्सनल लोन माझे खोटे हस्ताक्षर करून घेतलं होतं. हे सगळे ऐकून मी तर चक्रावूनच गेले. मी जागीच खाली बसले. तिथल्याच एका व्यक्तीने मला पाणी आणून दिले आणि मला जरा बरं वाटलं. कभी कभी किस्मत भी अपना साथ छोड़ देती है. हंसने के लिए बहाने मिलती है और ज़्यादा रुलाकर जाती है. आपल्याच कर्माची फळे म्हणत जरा बरं वाटल्यावर तिथूनच बाहेर पडले. तेवढ्यात समोरून रवी घेऊन येऊन उभे राहिले. वहिनी इकडे कुठे? काही नाही भाऊजी, जरा बँकेत आले होते. असं म्हणताच त्यांनी मला गाडीवर बसायला सांगितलं. आम्ही दोघे कॉफी शॉपमध्ये बसलो. तिथे बसल्यावर बँकेत जे काय घडलं ते सगळं रवीसमोर मी सांगितलं. तसं रवी बोलायला लागला, ओ आय सी, असं झालं तर सगळं शेवटी तुम्हाला कळलंच. मी तुम्हाला सगळं त्याच दिवशी सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि असे वाटले होते की शाळेत आल्यावर तरी तुम्हाला सगळं कळेल. पण त्यातही आकाशने अशी काही सेटिंग लावली की तुम्हीच क्लीन बोल्ड झाल्या. अहो, साध्या केतकीने 75,000 रुपयांची स्कूटी घेतली आहे. तिच्या वडिलांनी घेऊन दिले असे ती सांगते. पण मला 101% माहिती आहे की ती आकाशनंच दिली आहे. कारण रोजंदारीवर काम करणाऱ्या बापाची 75,000 रुपये असे गाडीवर उडवण्याची इच्छा होणार नाही. पण पुराव्याअभावी मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो. पण आता माझ्याकडे पुरावे देखील आहेत. मागे काही महिन्यांपासून तिच्याकडे एक नवा फोन, सोन्याची चेन वगैरे बऱ्याच वस्तू आहेत.
जसं तुम्ही म्हणता 1,00,000 रुपयांची FD आणि 1,00,000 रुपयांचे कर्ज हे घेऊनच त्याने हे सगळं केलं असावं, अन्यथा 20,000 रुपयांच्या पगारात तो काय काय करणार हो ना. हो, पण यांना कसं सुचतंय हे? माझ्यासोबत असं का होते? मी काय वाईट केलंय कुणाचं? माझ्यासोबत असं का? वहिनी, तुम्ही आधी शांत व्हा, आपण यावर काहीतरी मार्ग काढू. तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला. दोघांनीही कॉफी घेतली. कॉफी झाल्यावर रवी बोलले, खरं तर आकाशकडे अजून एक फोन आहे ज्यावर फक्त तिचे कॉल येतात. तोच दाखवण्यासाठी मी तुम्हाला शाळेत बोलावलं होतं, पण तिथलं वातावरण बघून तुम्हाला काही बोललो नाही. पण आज बँकेतली सगळी माहिती तुम्हाला कळली म्हणून आज हे सगळं सांगतोय. याआधीही मला बऱ्याचदा तुम्हाला सांगायचं होतं, पण नेहमी कैचीत सापडायचो. आज जरा हलकं वाटतंय. वहिनी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं सुरळीत होईल असं बोलून नंतर भाऊजींनी मला घरी सोडलं. तरी आल्यानंतर सगळ्या विचार करत सगळं असह्य झालं होतं. विचार केला, आपण स्वतःला कशात तरी गुंतवायला पाहिजे. तेवढ्यात पुस्तकाच्या कपाटावर नजर गेली. त्यातील एक पुस्तक उचललं. क्रौंचवत वि. स. खांडेकर प्रस्तावना वाचताना डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आपण सगळे म्हणजे निष्पाप क्रौंच आणि समाज म्हणजे निषाद. याच निषादाच्या तावडीत सापडलेल्या ज्वाईक नाझींच्या तावडीत सापडल्यावर प्रिय जन्मभूमीचे दर्शन होणे अशक्य. या विचाराने त्याची होणारी फडफड आणि त्यातच त्यांनी घेतलेल्या मृत्यूचा आश्रय. माझ्या मृत्यूने तरी हे जग शुद्धीवर येवो असा भाव. त्याच्या मृत्यूच्या वेळी पतीच्या सोबत करण्याकरता विष प्राशन करून त्याच्या गुडघ्याला मिठी मारून बसलेली त्याची प्रिय पती. किती भाग्यवान पत्नी म्हणावी लागेल. मरतानाही पतीच्या सहवासात आणि इथे मी जिवंत असूनही विरह यातना सहन करते. माझ्याच नशिबात हेच का असेल? पण तेवढ्यात पुन्हा जुहाईक आणि त्याची पत्नी समोर यायला लागली. प्रत्येक वेळी अगदी मरतानाही पतीची साथ न सोडणारी त्याची पत्नी मला दिसली आणि ठरवलं आज संध्याकाळी मी घरी आल्यावर काय ते फायनल करून टाकू. संध्याकाळचे 8 वाजले तरी आकाश घरी यायचा पत्ता नाही. फोन उचलत नाही. मग काय झालं असेल? नेहमी फोन करून कळवतात तरी आज असं काय झालं असेल? त्या मुलीच्या सोबत फिरत नसतील ना? तिला पण काय माझंच घर सापडलं आग लावायला? नेमकं सगळं सुरळीत होतं ना? कोणास ठाऊक कुणाची नजर लागली आहे, पण दुसरं तर काही झालं नसेल ना? माझ्याच मनाला आवर घालत मी दरवाजाकडे वाट बघत उभी होती. तेवढ्यात रवी भाऊजींच्या गाडीवर मागे बसलेले घराकडे येताना दिसले आणि जीवात जीव आला. पण तेवढ्यात बघते तर काय, त्याचा चेहरा एकदम रक्ताळलेला. अरे देवा, हे काय झालं? काय लागलं? असं म्हणत मी रडायला लागले. तेवढ्यात रवी भाऊजी म्हणाले, वहिनी तुम्ही शांत व्हा, मी सगळं सांगतो. असं म्हणताच आकाशने त्यांच्याकडे बघितलं आणि रवी भाऊजी बोलायला लागले. गाडीला छोटासा अपघात झाला आणि त्यात थोडे लागलं. काही जास्त घाबरण्यासारखं नाही, तुम्ही काळजी करू नका. मी आकाशला पाणी दिलं आणि मग त्यांना बेडवर झोपून हॉलमध्ये भाऊजींना पाणी देत विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, रस्त्यावर एका 4 व्हीलरने त्यांना धडक दिली, पण एवढा काही जास्त मार नाही लागलेला. डॉक्टरांनी सांगितलेलं की त्यांना थोडा आराम करू द्या आणि जास्त त्रास देऊ नका. अखेर मित्राने शेवटपर्यंत मित्राची जबाबदारी घेतली. त्याला कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडले नाही. मित्र असावा तर असा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.